हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरेश फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लांब बाहीचं कटिंग दाखवलेलं होतं. ते पण एकदम व्यवस्थित सविस्तर तुम्हाला दाखवलेलं होतं. तुम्ही बघितलं नसेल तर तो अगोदरचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट बाहीचं कटिंग करणार आहोत, म्हणजे छोट्या बाहीचं. ओके. हां, तर आता तुम्हाला माहितीच असेल शॉर्ट बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करतात, पण तरीही तुम्ही एक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि व्यवस्थित मी सांगत आहे. तर लक्षपूर्वक बघा. तर बघा, आता इथं मला 4 इंचची बाही तयार करायची आहे. तर मी इथं 5 इंच घेतलेला आहे लांबीला आणि टाकलेला आहे. आणि घडी इथं म्हणजे हे 34 इंच साईजचं ब्लाऊजचं बाहीचं कटिंग करणार आहे. तर घडी मी इथं 8.5 इंचची घडी टाकलेली आहे आणि अर्धा इंच एक्स्ट्रा टाकलेला आहे, म्हणजे 9 इंचची घडी. आणि त्याला 2.5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला छोट्या बाहीला 2.5 इंच मुंडा खोली घ्यायची. 2.5 इंच मुंडा खोलीच्या आतमध्ये यायचे आणि हे अशा पद्धतीने दोन्ही पण साईडने आपल्याला मार्किंग करायचं आहे. आता मार्किंग आपण एक 2.5 इंचवरती आणि एक 2 इंचवरती टिक करतो आणि मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आकार देतो. मागच्या मुंड्याचा 2.5 इंचच्या पुढं आणि पुढच्या मुंड्याचा 2 इंचच्या पुढं मध्ये काढून. ठीक आहे. आणि दंडघेरी इथं मी 5 इंच टाकला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील. समजल्या तरच आपण गोष्टी करू शकतो. आणि व्यवस्थित कटिंग, जर बाहीचं कटिंग छान असेल तर तुमच्या बाहीची फिटिंगसुद्धा मस्त बसते, छान बसते. तर इथं मध्ये कट मारून घ्यायचा आहे. मागचा आणि पुढचा मुंड्याचा दोन्ही पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथं मागच्या पुढच्या मुंड्याची तुम्हाला आकार व्यवस्थित देता येत नसतील तर त्याची पट्टी पण असते, ती पण तुम्हाला खाली व्हिडिओला टॅग करते. तुम्ही नक्की एकदा चेक करा आणि घ्या. नवीन असाल तर तुम्हाला त्याचा खूप जास्त उपयोग होणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला आकार देता आला पाहिजे. बाहीचा आकार दिला तर बाहीला फुगा वगैरे कुठे पडत नाही आणि छान अशी फिटिंगमध्ये बाही बसते. तर आता ही 34 साईजची बाही आहे. आकारही बघू शकता. 34 साईजच्या ब्लाऊजला आपण ही बाही लावू शकतो. आता एक गोष्ट सांगायची आहे. इथं 4 इंचची बाही आपली अशी तयार होते. वरती अर्धा इंच जातं आणि बॉटमला आपलं अर्धा इंच जातं. फिनिशिंग देण्यासाठी अर्धा इंच फोल्ड करतो आपण अस्तरची बाही आणि अर्धा इंच वरी आपली बाही शोल्डरला जोडण्यापुढे जाते. तर ठीक आहे, हे अशा पद्धतीचं बाहीचं कटिंग झालेलं आहे आपलं. आणि आता काय करायचं, आपण ही जर घडी घेतलेली आहे ना, ती घडी आपण घेतलेली आहे 9 इंचची. आता 8.5 आपण घडी टाकली, म्हणजे 34चा चौथा भाग हे आपण 8.5 टाकलेला आहे. तर 8.5 आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन टाकलेलं आहे आणि 9 इंचची घडी टाकलेली आहे. तर प्रत्येक वेळेस आपल्याला लांब बाही असो किंवा शॉर्ट बाही असो, काय करायचे आपण म्हणजे कोणती पण साईज असो त्याचा चौथा भाग काढायचा आहे. चौथ्या भागाची घडी टाकायची आणि अर्धा इंच प्लस, म्हणजे थोडासा अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आणि कधी पण आपल्याला टाकायचं आहे तशा पद्धतीने. म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतल्याला जरी उरलं तुमची बाही तरी तुम्ही तिथं पुढे कट करू शकता, पण कमी नको पाडायला. आणि परफेक्टही बसते. उलट थोडीशी उरते पण कमी पडणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीचं बाहीचं कटिंग असतं. तर मग आता इथं हे जे आहे, तर हे सुद्धा लांब बाहीचं मापाचं कटिंग कसं करायचं, तर ते तुम्हाला ह्या बाहीचं कटिंग मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही बघा. फक्त मोठ्या बाहीला आपण मुंडा खोली 3 इंच घेतो आणि शॉर्ट बाहीला आपण 2.5 इंच घेतो. तर 6 इंचच्या पुढच्या बाहीला, म्हणजे ती मोठी बाही होते 6 इंचची पुढची, तर तिला आपण 3 इंच मुंडा खोली घ्यायची आहे. आणि छोटी बाही असेल तर 2.5 इंच मुंडा खोली आपल्याला कंपल्सरी घ्यायची आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब. भेटू नवीन